नमस्कार सर्वांना आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरणचे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, अश्व आणि वारू बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। अश्व आणि वारू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अश्व आणि वारू बघा हे शब्द घोडा या शब्दाचे बघा योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी आपल्याला चुकीची या ठिकाणी जोडी ओळखायची आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत आणि विरुद्धार्थी बघा शब्दांच्या जोड्या आहेत। या 4 जोड्यापैकी बघा कोणती एक जोडी बघा या ठिकाणी चुकीची जोडी आहे। बघा साकार बरोबर निराकार बरोबर जोडी आहे। सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध बघा बरोबर आहे। संवाद संवाद विवाद या ठिकाणी बरोबर आहे, तर सुसंवाद विसंवाद म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 चुकीची या ठिकाणी जोडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारले, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। बघा या ठिकाणी काय विचारले, जे टाळता येऊ शकत नाही। बघा जे टाळता येऊ शकत नाही बघा त्यांना आपण काय म्हणतो, अटळ आणि अपरिहार्य म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत। बघा सूर्य या शब्दाचा खालीलपैकी कोणता एक शब्द आहे तो समानार्थी शब्द नाही। बघा रवी म्हणजे काय असतो, सूर्य असतो। भास्कर म्हणजे काय असतो, सूर्य असतो। बघा सविता म्हणजे काय असतो, सूर्य असतो। बघा शशांक म्हणजे काय असतो, चंद्र असतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 शशांक हा शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, उचल बांगडी करणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उचल बांगडी करणे बघा याचा योग्य अर्थ काय असेल, उचल बांगडी करणे म्हणजे हाकलून देणे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे। बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। दासबोध हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, संत रामदास महाराजांचा ग्रंथ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दाखवण्याच्या क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दाखवण्याच्या क्रियापदाला आपण काय म्हणतो, प्रयोजक क्रियापद। बघा दुसऱ्याकडून क्रिया या ठिकाणी घडून घेताना आपण काय म्हणतो, प्रयोजक क्रियापद म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहत आहे। बघा मी चित्रपट पाहत आहे बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे। या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी चित्रपट पाहत आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा मी चित्रपट पाहत आहे बघा हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी, या वाक्याचा या ठिकाणी काळ आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय आला पाहिजे, आई गावाहून केव्हा परत येणार आहे। आई गावाहून केव्हा परत येणार आहे बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे। हे बघा वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, समूहवाचक शब्द चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। हरणांचा बघा कळप असतो, बरोबर आहे। दुर्वाची जुडी बरोबर आहे। सैन्याची तुकडी बरोबर आहे। मुलींचा घोळका असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 योग्य समूहाचे या ठिकाणी शब्द नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची या ठिकाणी जोडी आहे।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6,000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, बघा या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, विज्ञान व मागील सर्व टी पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी सर्वांचे आपल्याकडे नोट्स असतील, त्यांचे MCQ असतील, सर्व या ठिकाणी उत्तरासोबत आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल तर महत्त्वपूर्ण PDF 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? बघा पार्थ आणि धनंजय बघा हे शब्द अर्जुन या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक दुसरा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना बघा आपण आत्मचरित्र असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा काय विचारलंय? ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय? अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा कोणता आहे? पाताळ यंत्री. बघा पाताळ यंत्री बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्ज उर्फ इनाम बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अर्ज उर्फ इनाम बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अरबी बघा या भाषेमधून हे सर्व शब्द मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा शब्दाच्या विकारी आणि अविकारी अशा बघा 2 जाती पडतात. या ठिकाणी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अविकारी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी वाक्य पहा काय विचारलंय? मी अभ्यास करत असेन. मी अभ्यास करत असेन. बघा हे वाक्य कोणतं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी अभ्यास करत असे हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, अरुणाचल या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा अरुणाचल या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे? तर योग्य उत्तर काय आलं पाहिजे? अरुणाचल या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक पुढचा, विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात खूप लोक राहतात. शहरात त इ आ बघा हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपणनाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपणनाव खालीलपैकी कोणतं आहे? तर योग्य उत्तर काय असेल? कुसुमाग्रज. बघा विष्णू वामन शिरवाडकरांचं टोपणनाव काय आहे? कुसुमाग्रज. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दाचं लिंग बदला. बघा या ठिकाणी एक शब्द आहे उंट. उंट या शब्दाचं लिंग आपल्याला बदलायचं आहे. तर योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 सांडणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? अण्णा. अण्णा अण्णा अक्का आप्पा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अण्णा अक्का आप्पा बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विधायक बघा एक शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द आपल्याला विधायक. विध्वंसक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, कंठस्नान घालणे.
बघा अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्नान घालणे. बघा कंठस्नान घालणे म्हणजे काय असतो? ठार मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वसुंधरा. बघा वसुंधरा म्हणजे काय असतो? वसुंधरा म्हणजे पृथ्वी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. जमिनीखालून जाणारा रस्ता त्यांना आपण काय म्हणतो? जमिनीखालून जाणारा रस्ता म्हणजे बोगदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता. घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? घाऊकचा किरकोळ म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तितिक्षा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा केसरी. बघ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? केसरी. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. दर्पण म्हणजे काय असतो? दर्पण म्हणजे आरसा असतो. बघा केसरी म्हणजे सिंह. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? श्रमजीवी. बघा श्रमजीवी म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणत्याला पाहिजे? बुद्धिजीवी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? ज्यांच्यासारखा दुसरा नाही असा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? ज्यांच्यासारखा दुसरा नाही त्यांना आपण काय म्हणतो? अद्वितीय म्हणजे एकमेव. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची बघा मन खालीलपैकी कोणते असेल? बघा आपले एकदाचं काम झाले की बघा दुसऱ्याची बघा उपकारकर्त्याची पर्वा न करणे. बघा या अर्थाची मन कोणती असेल? गरज सरोनी वैद्य मरो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या अर्थाची मन आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. बघा उखळ पांढरे होणे म्हणजे काय असतो? खूप द्रव्य प्राप्ती होणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय? पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द बघा भाववाचक नाम नाही? बघा शौर्य हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे. गोडवा भाववाचक नाम आहे. दास्य भाववाचक नाम आहे. लबाड लबाडी. म्हणजे लबाड बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या ठिकाणी नाही. विषय क्रमांक पुढचा मी क्रिकेट खेळत असे. मी क्रिकेट खेळत असे अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी क्रिकेट खेळत असे. बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा ग्रंथालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? ग्रंथालय. बघा ग्रंथालय या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. विषय क्रमांक पुढचा कमलनयन या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? कमलनयन. बघा कमलासारखे नयन कमलनयन. योग्य उत्तर काय पाहिजे? कर्मधारय समास. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. बघा तू नियमितपणे खेळत जा. तू नियमितपणे खेळत जा अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? स्वार्थी वाक्य आहे का? नाही. आज्ञार्थी वाक्य आहे का? आहे. बघा तू नियमितपणे खेळत जा. बघा हे कोणत्याला पाहिजे? आज्ञार्थी वाक्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा. सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्योदय. बघा सूर्योदय या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्योदय. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? स्वर संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा गोविंदाग्रज. बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज. बघा गोविंदाग्रज बघा हे राम गणेश गडकरी यांचे या ठिकाणी हे टोपण नाव. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? मी रामूला घरी नेले. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. रामूला सला नाते. बघा द्वितीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय वनभोजन. बघा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? वनभोजन, वनातील भोजन. बघा तत्पुरुष समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपला योग्य समास आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. कवी आणि बघा टोपण नाव आहेत. चुकीची जोडी ओळखा. यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण काय म्हणतो? यशवंत. बघा बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज बरोबर आहे. प्रल्हाद केशवात्रे केशवकुमार बरोबर आहे. आत्माराव रावजी देशपांडे आपण यांना काय म्हणतो? कवी अनिल म्हणतो. म्हणजे कवी बी या ठिकाणी चुकीची जोडी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पुढीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखा. बघा मुलगा मुलगी, बघा कवी कवयित्री, हंस हंसी वरीलपैकी नाही. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी एक वचनी शब्द ओळखा. एक वचनी. बघा शेळ्या अनेक वचनी आहे. पाखरे अनेक वचनी. गाणे गाणं गाणी अनेक वचनी. मडके मडकी म्हणजे ऑप्शन क्रमांक मडके बघा हा शब्द एक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? ते योग्य उत्तर काय असेल? अर्धविराम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आनंद या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी बघा कोणता आहे? आनंद. आनंद म्हणजे काय असतो? हर्ष, प्रमोद, तोष. बघा हे सर्व शब्द काय आहेत? आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी विरुद्ध या ठिकाणी बघा अतिरेकी विवेकी बरोबर आहे. अतिवृष्टी अनावृष्टी बरोबर आहे. अनुकूल प्रतिकूल बरोबर आहे. अधोगती प्रगती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे त्यांना आपण काय म्हणतो? रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे म्हणजे त्यांना काय म्हणतो? शतपावली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खाईला काळ भुईला भार. बघा अशा प्रकारचे एक म्हण आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खाईला काळ भुईला भार. निरुपयोगी मनुष्य उपयोग नसलेला. प्रश्न क्रमांक पुढचा. स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरे म्हणणारा त्यांना आपण काय म्हणतो? बघा स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरे म्हणणारा. नंदी बैल. ऑप्शन क्रमांक 3 आपण ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पांगिरा या कादंबरीचे बघा लेखक कोण आहेत? पांगिरा बघा ही कादंबरी कोणाची आहे? विश्वास पाटील यांची या ठिकाणी कादंबरी आहे. मावस भाऊ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? मावस भाऊ. मध्यम पदलोपी समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. दिवाकर बघा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. दिवाकर. बघा दिवाकर म्हणजे काय असतो? दिवाकर म्हणजे या ठिकाणी सूर्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य चुकीचा अर्थ ओळखा. बघा या ठिकाणी 4 वाक्यप्रचार चुकीची या ठिकाणी अर्थ ओळखायचा आहे. बोबडी वळणे म्हणजे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी PDF आहेत. संपूर्ण बालमानसशास्त्राची नोट्स असेल, त्यांची MCQ असेल, मराठी व्याकरण नोट्स त्याचे MCQ, इंग्रजी व्याकरण नोट्स आणि त्याचे MCQ. बघा परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व मागील बघा सर्व TETचे पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.